स्मृती बादशाह 11 निंबवली ब या दोन दिग्गज संघादरम्यान मॅचला सुरुवात होईल। जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकत पुन्हा एकदा आवाज भिवंडीचा, आवाज गोरसईचा, आमचे साथी समालोचक, आमचे मित्र मनोजी ठाकरे यांना ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू। सन्मान्य जयंतीलाल जाधव साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। तर खूप खूप धन्यवाद केने सर, खूप मान सन्मान त्यांच्याकडून आज मला इथे मिळाला, त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप ऋणी आहे। वलव्या खेळाकडे अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, त्याहून अधिक चांगलं इथं मात्र सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळतोय। म्हणजे ज्याच्यासाठी आपण केला होता अट्टहास तो दिवस आज उगवला आणि उगवता उगवता तो मावळतीच्या दिशेने, आणि आपण पाहिलं तर याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 मान्यवर सुद्धा इथं उपस्थित आहेत। तर सन्मान्य जयंतीलालजी जाधव साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, तसेच सन्मान्य रमेशजी खंडागले साहेब आपल्यास विनंती आहे की आपण या संपूर्ण क्रीडानगरीमध्ये आजूबाजूतील पंचकृषीतील सन्मान्य व्यक्तिमत्व असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, आजी माजी सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार जे कोणी असतील या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्यांनी हाहाकार माजून ठेवला होता, प्रत्येक दर मॅच आपण पाहिला चांगला परफॉर्मन्स इथं पाहायला मिळाला, आणि पाहता पाहता आजच्या दिवसातून क्वालिफाय झाले म्हणजेच एक ट्रॉफीचा हकदार बनून राहिले। कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर RD11 किरवली या संघाने सुद्धा खूप चांगले योगदान दिलं, पाहता पाहता तोही संघ क्वालिफाय झाला, आणि आता मात्र दोन संघादरम्यानले द्वंद्व युद्ध अर्थात या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा अधिकृत इशारा येतोय, हरे झेंडे येतोय, गोलंदाज तयार होत आहे, पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, इनफिल्डच्या वरतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं यशस्वी पाहायला मिळाला, परंतु त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय। पाहता पाहता आपण पाहतोय की इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जातात, डावाला आगाज केला जातोय, डावाला सुरुवात केली जाते। मेहनत, जिद्द, चिकाटी याच्या बरोबर तुम्ही जर संघर्षाचं एक हत्यार जोडलं तर निश्चित तुम्ही ज्या यश ज्याला म्हटलं जातं त्याच्या जवळपास फिरकू शकता, आणि ते काम या दोन्ही संघांमध्ये अचूकरित्या कुठून भरलेलं आहे। आता मात्र जोपर्यंत प्रवास झालेला आहे तोपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा दोन्ही संघांचा पाहायला मिळतंय, इथनं पुढे कशा प्रकारे होईल हे पाहण्यासारखं राहील, कारण गीतेमध्ये तर म्हटलेलं आहे की ज्याचे कर्म श्रेष्ठ त्याचे गुणगान इथं मात्र गायले जातात, तो श्रेष्ठ ठरला जातोय। यस, सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे, ज्यांच्या नावासाठी केला होता अट्टहास, ज्याच्या नावासाठी आपण ठेवली ती ट्रॉफी, असे सन्मान्य सरपंच, उपसरपंच या सर्वांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। तर या क्रीडा नगरीवरती, क्रीडा मंचावरती, या व्यासपीठावरती या महान व्यक्तिमत्वांचं सहर्ष स्वागत आहे। अर्थात विद्यमान सरपंच सौ वनिता रवींद्र जाधव, त्याचबरोबर त्यांच्या समवेत दीपक गौरू कांबळे या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। तर पुन्हा एकदा या मंडळाच्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद। चेक तर सन्मान्य सौ वनिताताई रवींद्र जाधव, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्रे, त्याच बरोबर सन्मान्य दीपकजी गौरू कांबळे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्रे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे सरपंच उपसरपंच चषक, आणि या ठिकाणी मात्र ग्रामपंचायत वासुंद्रीचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच या ठिकाणी मात्र उपस्थित होत्या। दरम्यान नक्कीच चांगला चेंडू असेल, त्याचबरोबर सन्मान्य अरुणाताई मुकेश पंडित, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्रे, त्याचबरोबर राकेशजी विष्णू पंडित, सदस्य ग्रुप
ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्री, मान्य आसिफजी पावले वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष, मान्य सुभाषजी पंडित वंचित बहुजन कल्याण तालुका उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर मान्य निखिलजी पंडित सिद्धार्थनगर युवा अध्यक्ष आणि सन्माननीय श्री रवींद्र पांडुरंग जाधव शिवसेना कल्याण तालुका विभाग प्रमुख या मान्यवरांचा शुभ आगमन झालं। या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। सन्मान्य शरदजी सुरेकर इताडे गावचे समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मारुद सिरीज साठी कूलर नक्कीच लाभलं होतं, फॅन लावलं होतं, नक्कीच त्यांना सुद्धा विनंती असेल आणि आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जातात। सन्मान्य श्री रवींद्रजी पांडुरंग जाधव शिवसेना कल्याण तालुका विभाग प्रमुख, सन्मान्य सौ वनिताताई रवींद्र जाधव सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्री, सन्मान्य दीपकजी गौरू कांबळे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्री, सन्मान्य सौ अरुणाताई मुकेश पंडित सदस्य ग्रामपंचायत वासुंद्री, सन्मान्य राकेशजी पंडित, आसिफजी पावली, सुभाषजी पंडित, निखिलजी पंडित हे अनेक मान्यवर या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न होतात। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। ऑटो कॉम्बॉक्स थँक्यू। धन्यवाद केले सर। ओलव्या खेळाकडे खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कल्पेश यांची या ठिकाणी पाहायला मिळते। बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येला आकार मिळतो। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धाब्यांवरती। करो या मोर्ची स्थिती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी ताकदीने झडतायत, जुगरतायत, झुंजतायत आपण पाहतोय, कारण अंतिम सोल्यामध्ये पोहोचण्यासाठी चाललेली ही धडपड, चाललेली ही लढाई, द्वंद्व, युद्ध या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सरसावताय गोलंदाजी मार्क वरती, या ठिकाणी बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता। चेंडूला खाली ठेवला जातोय, गती कमी केली जाते, अतिशय हुशारीने हा चेंडू हाताला गेला। आपण पाहिलं तर दोन चेंडूंवरती मागील 2 चौकार लागले होते, परंतु इथं मात्र निर्धावची झाली सांगता। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11 धावा। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती टर्न होतोय, वळतोय। या वेळेस कार्पेटच्या सान्य खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पाहतोय खेळपट्टी जवळच लोडबुड करतोय। एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये। एका धावेने आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिले तर समाप्त होते। धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 12 पाहायला मिळते। मित्र, आज सोनेरी दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे, कारण आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण मात्र जवळ आलेला आहे। खास करून असं म्हटलं जाते की इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, पण ज्यांचं मन खरं आणि इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर मी तर म्हणेन रोजच सुखद आनंद आहे। आणि सुखद आनंद देणारी माणसं या व्यासपीठावरती आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला या खेळाचा प्लॅटफॉर्म तयार होताना पाहायला मिळाला। अर्थात सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी त्यांचं पुन्हा एकदा क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सहकार्याचा हात जर असेल तर निश्चित कितीही मोठं आपण कार्य पूर्ण करू शकतोय। आपण जर पाहिलं तर राम मंदिर निर्माण करण्यासाठी तब्बल 500 वर्ष लागली, परंतु तो निर्माण पूर्ण होण्याआधी आपण जर पाहिलं तर किती संघर्ष करावा लागला। पण जेव्हापासून तारीख डिक्लेअर झाली तर आपण पाहिलं तर 5000 करोडाहून अधिक देणगी तिथे जमा झाली। म्हणजे सहकार्याचा हात पूर्ण करण्यासाठी माणसं आहेत, परंतु त्यांच्यासाठी तुम्ही चांगलं काम कराल, ही वृत्ती जर तुम्ही निर्माण कराल तर निश्चित कुठलंही काम तुमच्या हातून चांगलं होईल। पाहूया पुढील चेंडू, या वेळेस मात्र रिव्हरचा फटका यास निर्धावची होते सांगता। चेक सन्मान्य कुमारजी शेषराज जाधव, त्याचबरोबर सन्मान्य सुनीलजी चोरगे साहेब उद्योगपती आणि सन्मान्य मुकेशजी पंडित समाजसेवक हे देखील मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आणि प्रेक्षकांना सुद्धा एक सुवर्ण संधी असेल, सन्मान्य नक्कीच या ठिकाणी मात्र महेशजी पंडित यांच्या माध्यमातून आयवा झेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। पकडा झेल, जिंका 200 रुपये। ऑटो कॉम्बॉक्स थँक्यू। यस, अप्रतिम चेंडू इथे ही हाताला जातोय, क्या बात आहे। प्रेक्षकांचं ही मनोरंजन, प्रेक्षकांची संध्याकाळची सोय होण्यासाठी इथं पारितोषिक लागलेलं आहे। निश्चितच असे जे पारितोषिक असतात निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठे कुठे तरी पाहायला मिळतात, परंतु आज या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा पाहूया, या वेळेस चेंडू आपण पाहतोय की
स्कोलिकच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल्स होते, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला आणि 2 धावा इथं कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत। निश्चित हिम्मत को किंमत मिळते, हिमतीला दाद दिली जाते। आपण पाहिलं की चेंडू हातामध्ये होता, थोडीशी हिम्मत दाखवली, थोडीशी शक्ती दाखवली, थोडीशी ताकद दाखवली, परिणाम स्वरूप एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन, 2 धावा कंप्लीट केले जातात, 4था धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत। कल्पेश बाबेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, कल्पेश मात्र सांगून देतो मी एकाकी किल्ला लढवतोय। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय छत्रशे काय त्या ठिकाणी, पाहूया काय घडतंय। यस, नो डाऊट, अप्रतिम झेल, फलंदाज होतोय फेल। अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। मित्र, आपण मगाशी उल्लेख केला, तुमच्या अंगामध्ये, तुमच्या कर्तृत्वामध्ये चांगलं काम करण्याची इच्छा, प्रबल शक्ती असेल तर सहकार्याचा हात तुमच्या समोर उभे राहतील। आपण पाहिलं तर या परिसरामध्ये एक चांगलं चषक, चांगली टुर्नामेंट भरवण्याची इच्छा मात्र ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री या संघाने व्यक्त केली आणि त्यांना दुजोरा देत असताना सरपंच, उपसरपंच हे इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही स्पर्धा पुढे जात आहे। खास करून विचार केला तर ज्या आकर्षक ज्या 4 ट्रॉफीज आहेत आपण पाहतोय चमचमत्या, त्या व्यासपीठावर विराजमान सन्मान विद्यमान उपसरपंच सो वनिता रवींद्र जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे ते विद्यमान उपसरपंच सन्मान्य दीपक गौरू कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे सहकार्याचा हात त्यांचा खूप मोलाचा आणि अधिकाराचा आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूया पुढील चेंडू गोलंदाज तनुताई यावेळेस उडवलाय, अधिक उंची, अधिक लांबी, चेंडू सीमारेषा बाहेर, गुल षटकार। आकर्षक, अधिक चांगला काम करेल त्याच्यासाठी चमचमत्याच्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्वर्गीय मनुबाई गजानन सुतार यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकता श्री विलास सुतार यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। अर्थात मालिकावीर असेल, बेस्ट बॉलर असेल आणि बेस्ट बॅटर असेल, याच्यासाठी आकर्षक ज्या ट्रॉफीज आहेत त्या सन्मान्य श्री विलास सुतार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढील चेंडू यावेळेस घुटना टेक फटका देख, परंतु बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे, पंच आमच्याकडे बोलताना वाईटचा इशारा केला जातोय। अवंतर धावेचा भरणा धावसंख्या आपण पाहू शकता धापलकावरती 21 धावा, कल्पेश 5 झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते धापलकावरती। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते, गोलंदाज राकेश टन होते गोलंदाजी मार्क वरती। पाहूया पुढील चेंडू यावेळेस व्हाट बॉल, यस, बल्ला तेरे हाथ में, तो काहे टांग अडाय, एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद। निश्चितच आपण म्हणतोय आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव आणि इथं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना मान सन्मान दिला जातोय, अनेक आकर्षक ट्रॉफी मोमेंटच दिला जातोय। ते आम्हाला सन्मान्य राजन टेकडीकर, प्रजापती बिल्डर्स अँड सन्मान्य गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळत आहेत। चला घाई करा, स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे। आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये जो एखादा खेळाडू चांगलं काम करतोय त्याच्या जोरावरती सामन्याची पकड, सामन्याला विजय संपादन करून देतोय आणि अशा खेळाडूला इथं मात्र आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देतो, अर्थात एक ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय। ती ट्रॉफी आम्हाला सन्मान्य राकेश दिगाडकर आणि असलम सैक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्या बात आहे, आपण पाहतोय या संघावरती, या टीम वरती, खास करून या गावावरती असलेलं प्रेम या मान्यवरांना मात्र सहकार्याचा हात पुढे करायला लावतोय। निश्चितच आपण पाहिले तर आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे की उत्तम दानम करिषे, तुम्ही सर्वात उत्कृष्ट दान करणं गरजेचं आहे। समाजाला जी गरज आहे त्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे, कारण देवाने तुमच्याकडे ते दिलेलं आहे, देवाने तुम्हाला देता बनवलेला आहे, म्हणून देत्याने देत जावाने, घेत्याने घेत जावा ही वृत्ती माणसाच्या अंगामध्ये आपली संस्कृती निर्माण करते। तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। उल्या खेळाकडे धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या जर पाहिली तर 22 या अंकावरती लागली जाते।
पुन्हा एकदा गोलंदाज पाहूया टर्न होते गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवलाय क्या बात आहे गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार बिग हिट षटकार यस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांसाठी लावलेलं पारितोषिक अर्थात सीमारेषे बाहेर जो झेल पकडेल त्याच्यासाठी रोख रक्कम ठेवली होती क्या बात आहे आजचा दिवस सुटलेला आहे आज हसत हसत घरी सांगू शकतो की मी 200 रुपये कमवले आहेत आणि अन्यथा असं सांगितलं मी क्रिकेटचा खेळ बघायला गेलो तर निश्चितच घरची माणसं आपल्याला काय बोलतील फक्त आज 200 रुपये कमवले आहेत क्या बात आहे इथं मात्र लगेचच कमबॅक केलेला आहे यस आपण जर पाहिल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा 5 प्रेक्षकांनी कॅच पकडली होती आणि तेही त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बक्षीस पाहायला मिळालं होतं 200 रुपयाचं यस इथं मात्र आपण पाहिलं तर एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न मनसुबा आखला होता आणि इथं मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात मी तर खूप खूप कौतुक करेन आमच्या कमिटीला स्टेजवरती थांबावं लागेल नाही तर अन्यथा ठराविक अंतरावरती उभं राहावं लागतं असं पुकारावं लागतं परंतु या 200 रुपयामुळे आमचं ते काम मात्र वाचलेलं आहे पाहूया या वेळेस पाहूया चेंडू अव्यमध्ये आहे इथं मात्र एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावीचा दबाव थ्रो खूप चांगला आहे यस नो डाऊट फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात इथं मात्र शुभ आगमन होते ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट खेळ करणारा जो कोणी खेळाडू असेल अर्थात मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि त्याच्यासाठी ठेवला होता कुल कुल होण्यासाठी पंखा आणि सन्माननीय शरद सुरेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांच्या माध्यमातून पंखा पुरस्कृत झालेला आहे त्यांचं या क्रीडा मंचावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दरम्यान आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून हात समांतर करून अवंतर धावेची खून केलेली आहे एका धावेने स्कोर कार्ड 30 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल थोडा स्पीडअप करा अजूनही आपल्याला मेगा फिनालेचा सामना खेळवायचा आहे तर त्या अनुषंगाने थोडस स्पीडअप करायचं आहे संपूर्ण 4 दिवस सर्व संघाने खूप चांगलं योगदान दिलं आता फक्त थोडक्यासाठी आम्हाला सहकार्य करा गोलंदाज ठरवतोय गोलंदाजी मार्क वरती यावेळेस पाहूया इथं मात्र काय घडते पाहूया यस नो डाऊट पंच आमच्याकडे बोलले जातात अजून एक वाईटची खून केली जाते जाता जाता इथं मात्र गोलंदाज अधिक धावा खर्च करून जातोय धावसंख्या 1 ने वाढते 31 धावा ऑन बोर्ड केतन इथं मात्र शेवटचा अंतिम षटक हाताळतोय विकेट जरूर प्राप्त केले परंतु या ओव्हर मध्ये आपण पाहतो की 3 वाईट सुद्धा हाताळलेले पाहायला मिळत आहेत पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होईल गोलंदाजी मार्क वरती या वेळेस तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना क्या बात आहे परफेक्ट डिलिव्हरी हाताळताना पाहायला मिळाली परंतु उजवीची सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईटच्या स्वरूपात निश्चितच थोडीशी घाई करायची आहे कमेंट्री बॉक्स खेळपट्टीच्या आपण पाहतोय थोडासा क्रॉस आहे म्हणून चेंडू कुठे पीच झालाय कशा प्रकारे टर्न झालाय हे आम्हाला इथून स्पष्टपणे दिसत नाहीये त्या कारणास्तव अशा काही गोष्टी मैदानाच्या मध्ये घडतात त्या परफेक्ट आम्ही सांगू शकत नाहीये तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे
तिसऱ्या पंचांची कुठल्या प्रकारची इथे सुविधा नाही आहे. ऑनफिल्ड मैदानाच्या आतमध्ये असलेले पंच जो निर्णय देतील तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, कारण अतिशय उत्कृष्ट पंच आमच्या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. आतापर्यंत त्यांची वाख्यानाजोग्य कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू गोलंदाज तनुताई या वेळेस अप्रतिम फटका खेळलेला आहे. पाहूया लोकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी, परंतु त्याहून अधिक रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती जमा केलेल्या आहेत. या 2 चेंडूने 2 धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या 34 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा बनवण्यासाठी खूप दिक्कत संघर्ष करावा लागला. खास करून या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर अधिक चेंडू अतिरिक्तच्या धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. काही हरकत नाही या, ते सर्व विसरून नव्याने सुरुवात करत असतं. वारंवार या गोष्टीचा आपण विचार करतोय. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरील कडा, चेंडू थांबत नाही. तडव्यांच्या रिझन मध्ये चेंडू सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा होतोय ब्रँडेड चौकार. साहेब दीपकजी गौरू कांबळे नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्रीचे विद्यमान उपसरपंच यांना शुभ सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन हरिश्चंद्र जाधव आपण पुढे या आणि सन्मानित करायचं आहे, कारण की स्पर्धा म्हटली तर नक्कीच मुलाचं सहकार्य ज्यांचं असतं आणि नक्कीच ज्यांच्या नावानं ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक, आता सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आता मात्र सन्मानित केलं जात आहे. सन्मान्य दीपक गौरू कांबळे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्री, सन्मान्य हरिश्चंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मानित केले जाते. वस्त्र अलंकार त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेचा नक्कीच मोमेंट देऊन सन्मानित केलं जाते. तदनंतर सन्मानित केलं जाईल सब अरुणाताई मुकेश पंडित सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्री आपण पुढे या, आपणास सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन वनिताताई जाधव मॅडम ज्या सरपंच आहेत आपण सन्मानित करायचं अरुणाताई मुकेश पंडित या मॅडमला, कारण की सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वासुंद्रीचा आणि त्यांच्याकडून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. हे सर्व मान्यवर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि शेवटच्या मोमेंटला शेवटच्या सामन्यासाठी सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तर ओलिव्या खेळाकडे आपण पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट इथं उभं केलेलं आहे आरडी स्पोर्ट गिरवली या संघासमोर. निश्चितच खेळाला सुरुवात होते, तर आपण जे उर्वरित मान्यवर आहेत त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर करणार आहोत. परंतु आपण ओलिव्या आता खेळाकडे, कारण अतिशय कुशल मुवमेंट आहे, कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये या दोन संघांनी खूप मेहनत घेतलेली आहे.
आणि ते दोन संघ एकमेकासमोर आहेत. इथनं जो विजय संपादन करेल तो स्टेट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. पाहूया पुढे चेंडू गोलंदाज तनोताई गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पहिल्या चेंडूला गॅप मध्ये फेकून दिलेला आहे. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषे बाहेर, ग्राउंडला गुदगुल्या करत चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर चौकार येतोय. गोरखनाथ यांच्या पॅड मधून दाखवून दिलं जाते. सुरुवात मीही चांगली करू शकतोय, कारण आपण पाहिलं तर ती सुरुवात होणं गरजेचं आहे. प्रति ओव्हर मागे 13ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. त्यासाठी मोठा फटका ओव्हर मध्ये येणं गरजेचं, तो मात्र आलेला आहे. आगाज केलेला अंजाम पाहूया कशा प्रकारे होतोय. यावेळेस उडवलेला आहे, मिस टाइम आहे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतायत का? पोहोचले जरूर, परंतु झेल काय कन्वर्ट करता आले नाहीये आणि त्यानंतर बॅकअप ही पाहायला मिळालं नाहीये. चेंडू फरार होतोय दोघांच्या मधून, सीमारेषे बाहेर, चौकार. संघांना विनंती असेल थोडासा स्पीडअप करा, कारण की अंतिम लढत सुद्धा शिल्लक आहे. त्या अनुषंगाने थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. त्या अनुषंगाने जर वेळ लावला तर शेवटचा सामना हा प्रत्येकी 2 षटकांचा केला जाईल. या गोष्टीकडे नक्कीच लक्ष असू द्या, कारण की नक्कीच आपण या ठिकाणी मात्र वेळेवरती लक्ष देत नाहीये. 5:36 झाल्यात आणि 6 नंतर सूर्यदेवता अस्तवा देखील जात आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. यस, सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कारण मित्र कमिटी आणि आयोजक खूप चांगले तुमच्यासाठी थांबू शकता, परंतु वेळ तुम्हा आम्हा सर्वांसाठी थांबू शकत नाहीये. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धाव अर्जित केली जाते. एका धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 लागल्या गेल्यात. 39 धावांचं टार्गेट इथं उभं केलेलं आहे. 3 षटकांमध्ये ते कंप्लीट करायचं आहे. RD स्पोर्ट किरवली संघासमोर. पाण्यासारखं राहील की कुठला संघ विजय संपादन करेल हे कोणीही वर्तवू शकत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. चेक सन्माननीय शंकरजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. जिद्द, आकांक्षा आणि चिकाटी त्याचबरोबर मेहनत तुम्हाला करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर एक चांगला फटका खेळण्याचा जरूर मनसुबा आखला होता. हवं तसं फटका खेळता आला नाही. या मिडल ऑफ द बॅट चेंडूला काय घेता आलं नाही. परिणाम स्वरूप आपण पाहतोय फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलीच जाते. 10 कदम 10 धावा ऑन बोर्ड. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा तयार होते. कल्पेश मात्र ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस मात्र त्यांच्या आशा आकांक्षाला चिरत एक मोठा फटका, चांगला फटका, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि होतोय दणदणीत चौकार. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 14 लागली जाते या चौकाराच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय तर समीकरण चेंज होताना पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. पाहूया चेंडू गॅप मध्ये जाईल का? यस, प्रेक्षक बनला मात्र दर्शक दस्तक पे मस्तक देत असताना चेंडू मात्र सीमा पार होतोय चौकार. यस, अतिशय चांगलं कर्तृत्व इथं मात्र निर्माण केलं जाते. निश्चितच असं म्हटलं जातं की कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःला निर्माण करावं लागतं आणि गोरख यांच्या बॅट मधून ते कर्तृत्व इथं मात्र सिद्ध होतंय. आपण पाहिलं तर 4 चौकारांची अतिशबाजी इथं मात्र पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 39 धावांचं टार्गेट असताना या 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यानंतर मी तर म्हणेन फलंदाजांमध्ये आत्मविश्वासाचा जो वजीर आहे, आत्मविश्वासाचा जो दिवा आहे तो मात्र जागृत झालेला आहे. तर पाहूया गोलंदाजाला ही जिद्दीचा दिवा हृदयामध्ये पेटवावा लागेल आणि त्याचा लख प्रकाशाने मात्र फलंदाजी डोळे दिपून जातील अशी गोलंदाजी मात्र करावी लागेल. या दोघांच्या द्वंद्व युद्धामध्ये कोण सरस ठरेल येणारा काल सांगून जाईल, परंतु संघर्षाचा शंखनाद दोन्ही संघ फुकत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला ओव्हर समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. भावेश नवीन गोलंदाज अर्थात
सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. 18 धावा खर्च झाल्यात, कुठेतरी धावा धावणं गरजेचं आहे. पाहूया काय घडेल. गोलंदाज टर्न होतोय, यावेळेस उडवला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न घेतला होता, परंतु फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण ध्येयाचं ज्याच्याकडे कवच आहे तो कुठलंही काम करत असताना कमी पडू शकत नाही. मी तर म्हणेन इथं खूप चांगल्या पद्धतीचं मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड चालू होतं, परंतु धैर्य बाळगता आलं नाहीये. विनोद यासानी पहिल्या चेंडूवरती आपला विकेट फेकून दिला आणि भावेश याच मॅच मध्ये इंटर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि एक असा संघ आहे, या संघाला जर तुम्ही मैदानामध्ये मॅच मध्ये वापस करण्याची जर इच्छाशक्ती जागृत करून दिली तर त्या सामन्यावरती पकड निर्माण करण्याची ताकद हिम्मत आहे. पावे पुढील चेंडू, यावेळेला अजून एक चांगला चेंडू. हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा त्याच्यावरती असर नाहीये. यास आपण जर पाहिलं तर एकच धाव खर्च केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 3 षटकांचा सामना, 39 धावांचं टार्गेट इथं मात्र पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश टर्न होतय. यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी, जागते रहोचा आदेश, जणू काय रात्रीचा पहारा देत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता. निश्चित अशा क्षणाला तुम्ही ज्यावेळेस डॉट चेंडूच्या हाताळणी करताय त्यावेळेस त्या डॉट चेंडूला जणू काय सोन्याच्या टिकली एवढं महाग मान दिला जातोय. आणि आपण पाहू शकता की धावसंख्या 39 करायची आहे. 19 धावा धाव फलकावरती, अजून 20 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पादा. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. पाहूया काय घडल्या मैदानाच्या आतमध्ये. यस, हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु पंचांचं अतिशय बारकाईने लक्ष पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. अतिशय कुशल मुवमेंट आहे. ग्राउंड चारों तरफनी प्रेक्षकांनी भरलेला आहे. आवाज दणाणत आहे, गुंजत आहे ना. अशा परिस्थितीमध्ये पंचांना मात्र हेरणं गरजेचं असतं, नेरणं गरजेचं असतं की बॅटला चेंडू चाटून तर नाही गेलेला. ही खूप जोखीमची गोष्ट पार पडत असताना आमचे पंच चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं. गोलंदाजी मार्क वरती पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र अपील पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक धाव इथं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी चुकी. एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. या 2 धावेने आपण पाहू शकता धाव फलक जाऊन पोहोचते 21 धावा. बॅटला चाटून आपण पाहिलं तर हा चेंडू गेला होता, कारण पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. प्रत्येक चेंडू वगैरे खूप अपील केलं जातोय. यस, 7 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. मॅच कुशल मोमेंट मध्ये आहे. 7-18चं इक्वेशन म्हणजे हा चेंडू दोन्ही संघाच्या बाजूने खूप महत्वाचा आहे. फलंदाजाने जर एखादा मोठा फटका खेळला तर निश्चितच चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्या जर खर्च केली तर येणाऱ्या गोलंदाजाला एक आत्मविश्वासाने गोलंदाज हाताळण्याचा प्लॅटफॉर्म तयार होईल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपण जर पाहायला गेलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते ते महान व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उडवलंय, क्या बात आहे, संजीवनी भरणारा हा फटका. मगाशीच विचार केला होता की शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि तेच इथं काम करा. आणि प्रेक्षकांनी झेल सोडला. दशरथ भागे होते, जर आज झेल घेतला असता 200 रुपये पुन्हा एकदा मिळाले असते. आज नक्कीच आमचे मनोज ठाकरे सर सांगतात की आज सोय झाली असती, परंतु तसं झालं नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेनं, परंतु थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, कारण की अजूनही अंतिम सामना आपल्याला खेळवायचा बाकी. सरपंच उपसरपंच चषकाचा हा अंतिम सोहळा, याच देही याच डोला आपल्याला देखील पाहायला मिळेल. ऑटो कॉम बॉक्स, थँक्यू. यस, थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. आपण जर पाहिलं तर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय
विद्यमान सरपंच वनिता रवींद्र जाधव यांच्या माध्यमातून आपण जर पाहिल्यानंतर या स्पर्धेसाठी ज्या चमचमात्या ज्या ट्रॉफीज आहेत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। क्या बात आहे, सहकार्याचा हात त्यांचा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय। गोल्या खेळाकडे गोलंदाज इथं मात्र तयार होते। यावेळेस कृष्णा यास ज्याच्या अंगीकृताने ज्याच्या समक्ष या खेळाला सुरुवात झाली, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दैवत भगवान श्री कृष्ण यांच्या माध्यमातून या खेळाची सुरुवात झाली यमुनीच्या काठी आणि त्याच नावाचा गोलंदाज इथं मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते। मित्र, नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असं गीतेमध्ये संबोधलेलं। यावेळेस कर्म सरस होतात की नाही तर मात्र आपण पाहू शकता अप्रतिम झेल घेतला जातोय आणि कृष्णाने दाखवून दिलंय की मी विकेट घेऊ शकतो। डीजे कोण ही बाजी मारून जाईल आणि कोण या सामन्याला विजय संपादन करेल थोड्याच वेळात क्लिअर होईल। यावेळेस खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते। यस, इथं मात्र बिमार घोषित केलेला आहे। और जोरचा प्रयत्न, क्या हो रहा है ये मैदान के अंदर, गरीबी में आटा गीला करना। यस, अधिकची गरिबी आणि त्याच्यामध्ये अनाठाई खर्च आपल्याला पाहायला मिळाला। या चेंडूवरती पलून काढलेल्या धावा आमच्या स्कोरर सांगतायत 2 आणि 9 बॉलची 1 अशा रीतीने 3 धावा या चेंडूवरती। येणारे चेंडू फ्री हिट असेल, म्हणजे आता मात्र आपण जर पाहिला तर 9 धावांची गरज आहे। या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, 1 धाव कंप्लीट केलेला आहे। शतरक्षक जे पावताय धाडस दाखवले का नाही आहे। दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप 2 धावा घ्यायच्या होत्या परंतु एकच धाव कंप्लीट करण्यात आली। धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 31 41 धावांचं लक्ष्य, 8 धावांची आता मात्र गरज आपल्याला पाहायला मिळते। 4 चेंडू 8 धावा, बोल्ट इक्वेशन डबल 4-8, जणू काय सट्टा लागलेला आहे। पाहूया 4-8 या वेळेस उडवलाय, मिस टाइम आहे। शतरक्षक त्याच्या खाली चुकी पाहायला मिळते, चेंडू मात्र धरतीला दान होते, 1 धाव कंप्लीट केली जाते। त्या बात आहे, कुशल मुवमेंटला तुम्ही अशी जर संधी एखाद्या फलंदाजाला द्याल तर निश्चितच तुमच्या संघासाठी खराब गोष्ट कुठली नसणार आहे। 1 धाव कंप्लीट केली जाते। 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 7 धाव्यांची गरज। आता मात्र विजयाचं समीकरण 3 चेंडू आणि 7 धावांची गरज, 3-7। क्या बात आहे, अतिशय रंगतदार सामना इथं मात्र होत असताना पाहायला मिळते। सेमीफायनल कशी असावी तर ही अशी असावी। इथं मात्र स्लोअरचा मारा, गती कमी केली, चेंडूला मात्र मागे खेचला। इथं मात्र ओव्हर थ्रो झालेला होता परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। 2 चेंडू 6 धावा, क्या बात आहे। प्रत्येक चेंडू मागे मनोरंजन वाढत जाताना पाहायला मिळते, रंगत प्राप्त होते। 2-6 काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली जुगलबंदी पाहायला मिळते या 2 संघांदरम्यान। या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळते। एलकुंदे हा संघ मेगा फिनाले मध्ये दाखल झालेला आहे। इथनं कोण विजय होतोय आणि त्या संघासमोर 2 हात करतोय, पाहूया। गोलंदाज ठरवतोय, गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस शॉट, क्या बात है, गोल्डन 6 चेंडू सीमा पार, षटकार, विजयाचा शंकरात फुकलेला पाहायला मिळते आपल्याला आरडी स्पोर्ट किरवली या संघाच्या माध्यमातून।
आनंद उत्सव आहे तो नंतर साजरा करायचा आहे. प्रथमतः टॉस साठी या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करूयात नक्कीच. आणि हा सामना विजय केला आणि या सामन्याच्या विजयी होण्याच्या आधी आमचे साईनाथजी बजागे जे श्री रामकथेचे आयोजक यांनी आधीच घोषणा केली होती, जर हा सामना विजय केला तर अलिबागची ट्रिप संपूर्ण संघाला असेल आणि ही ट्रिप त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. तर टॉस साठी प्रथमतः आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. नक्कीच टॉस साठी या. नक्कीच सरपंच उपसरपंच चषकाची मेगा फायनल अंतिम सामना शेवटची लढत. एका बाजूला संघ एलकुंदे त्यांच्या अगेन्स्ट RD11 किरवली. या मावदमाचा पुरस्कार आपण नंतर देऊ. प्रथमतः आपण टॉस साठी या आणि मी टॉस उडवण्यासाठी विनंती करेन